इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 95 नंबरची गाथा बघत होतो आपण. काय सांगितलं ते जयसेनाचार्यजींची टीका राहिली. जयसेनाचार्यजींची टीका राहिली आहे. मग त्याच्यामध्ये काय घेतलं होतं? धर्म अथ धर्म अधर्म आकाशानाम एक क्षेत्रावगाहत्वात् व्यवहारेण एकत्वम निश्चयेन भिन्नत्वम दर्शयति. काय चालला होता विषय? धर्म अधर्म आणि आकाश द्रव्य हे व्यवहाराने एकत्व आहे त्यांच्यामध्ये आणि लक्षणादीच्या पेक्षेने किंवा स्वरूप अस्तित्व भिन्न असल्यामुळे अन्यत्व आहे. मग इथे त्यांनी सांगतायत धर्म अधर्म आकाशांचं एक क्षेत्रावगाहपणा असल्यामुळे व्यवहाराने एकत्व आहे आणि निश्चयाने भिन्नत्व आहे असं दाखवतात. होय बेन नाही आणले तुम्ही? मला सिद्धांचं वर्णन घ्यायचंय. धम्मा धम्मा गासा अपुदभुदा समान परिमाणं उदगुवलद्ध विशेषा करेंती गत्तमन्नत्तम. सांगा अर्थ काय? धम्म अधम्म आगासा समान परिमाणा अपुदभुदा. धर्म बरोबर. धर्म अधर्म आणि आकाश हे समान परिमाण असल्यामुळे अपृथकभूत आहेत, म्हणजे अभिन्न आहेत, एकत्व रूप आहेत. मग त्याच्यासाठी आपण बघितलं ना काल की शरीर आणि जीव एका क्षेत्रात आहे तर त्याला कथनचित तुम्ही एक रूप म्हणाल. मग तसं एका निगोद शरीरामध्ये किती निगोदी जीव? अनंत. मग त्या अनंत जीवांचं पण कथनचित एकत्व आहे. कसं? त्यांचं सगळं म्हणतो ना आपण, श्वास एकत्र, क्षेत्र एकत्र, मग कथनचित त्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्व आहे. पण तरी सुद्धा पृथकभूतच आहे ते, म्हणजे त्यांचे प्रदेश सुद्धा भिन्न भिन्नच आहेत हे सांगितलं निश्चयाने. व्यवहाराने सांगताना एक आहेत म्हटलं, पण निश्चयाने तर त्यांच्यामध्ये भेदच आहे. त्यांचं परिणमन स्वतंत्र आहे. पुधगुवलद्ध विशेषा करेंती एकत्तम अन्नत्तम. पृथक उपलब्धी विशेष असताना किंवा करतात, उपलब्धी विशेषाने एकत्व आणि अन्यत्व करतात. जे धर्म अधर्म आकाश आहेत ते समान परिमाणवाले असल्यामुळे अपृथकभूत आहेत अशा रीतीने एकत्व करतात. आणि पृथक उपलब्ध विशेष असल्यामुळे अन्यत्व करतात, म्हणजे परस्पराशी ते एकत्व रूप पण आहेत आणि अन्यत्व रूप पण आहेत हे सांगितलं. एयत्तम अन्नत्तम. एक आणि एयचं पाठभेद घेतलंय. धर्म अधर्म और आकाश समान परिमाण वाले अपृथकभूत होने से तथा पृथक उपलब्ध विशेषण वाले होने से एकत्व और अन्यत्व करते हैं. धर्म अधर्म लोकाकाश द्रव्यानी भवंती. हे तीन द्रव्यांचं सांगायला लागले. का तीनच द्रव्य घेतली आहेत? धर्म अधर्म आणि लोकाकाश समान परिमाण असल्यामुळे एकत्व त्याच रूपाने दाखवता येतं, अन्य कुठल्या द्रव्यांशी नाही दाखवता येत. जीव पण आहे की असंख्यात प्रदेशी, मग त्याला का नाही घेतलं? तो सदैव लोकाकाश प्रमाण नाही राहत. लोकाकाश प्रमाणामध्ये राहणारे हे तीन द्रव्य आहेत. जीव आहे पण त्याच्या संकोच विस्ताराने तो कमी जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो, म्हणून सदैव तो लोक प्रमाण राहील असं नाही. किम विशिष्टानी. अजून अन्य द्रव्य पुद्गल का नाही घेतला? पुद्गल तर एक प्रदेशीच आहे आणि त्याचा स्कंध होऊ शकतो लोकाकाश प्रमाण, पण तो सदैव राहत नाही. आता महास्कंद आहे तो, त्यामध्ये सुद्धा पुरणगलन चालू आहे. काय म्हटलं? मग लोकाकाश प्रमाण महास्कंद आहे की एक, म्हणजे त्याचे कमी जास्त पण प्रदेश असू शकतात. असू दे की
द्रव्य नाही असंख्यात प्रदेशी आहे की नाही असं एक. मग तरी सुद्धा तो तसा कॉन्स्टंट नाही राहत. या अपेक्षेने धर्म अधर्म आणि लोकाकाश आणि कालद्रव्याचा तर संबंधच नाही, कारण एक प्रदेशी आहे तो. म्हणून या 3 द्रव्यांची चर्चा करतायत. तिन्ही द्रव्य अमूर्तिक आहेत, तिन्ही द्रव्य असंख्यात प्रदेशी आहेत लोकप्रमाण, म्हणून या अपेक्षेने ते एक रूप आहेत असं सांगितलं. दीदी एक मिनिट, महास्कंधाचं द्रव्य सांगा ना. महास्कंध लोकाकाश म्हण आहे, मग त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होतो म्हणतात, जरा ते जरा महास्कंध कळतच नाही. कमी जास्तपणा म्हणजे उत्पादवे ध्रुव म्हणा, परिण म्हणजे चालू आहे, परमाणूंचं पुरण गलन चालू आहे. महास्कंधातील परमाणू सुद्धा कमी जास्त असतात, त्याची पण रेंज आहे कमी पासून जास्त पर्यंत. एक ठराविक परमाणूंचा महास्कंध आणि परत त्याच्यात अजून 2, 3, 4 असे परमाणू वाढून तो सुद्धा महास्कंधच म्हटला जातो. लोकप्रमाण जो आहे तो सुद्धा, त्यामध्ये सुद्धा परमाणूंची संख्या कमी जास्त होते. जे आपण लावलो तो मागं काय उत्पादव्याच्या अपेक्षेने किंवा पुरण गलनाच्या अपेक्षेने, त्याच्यामध्ये परमाणूंचं आवागमन चालू आहे, त्यामुळे कॉन्स्टंट राहत नाहीये तो त्या अपेक्षेने म्हणा. आणि त्यांनी सांगितलं सगळं ते द्रव्य नाहीये, ती पर्याय आहे महास्कंद ही. मग धर्म अधर्म आणि आकाश हे शुद्ध द्रव्य आहेत ज्यांचं परिमाण समान आहे, या अपेक्षेने त्यांच्यामध्ये एकत्व आहे. व्यवहार नयेन अपृथक्भूतानि तथा समान परिमाणानि च. त्यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे या 3 द्रव्यामध्ये, तर व्यवहाराने अपृथक्भूत आहेत आणि तसेच अपृथक्भूत म्हणजे एकरूप आहेत. एक पृथक म्हणजे वेगवेगळं आणि अपृथक म्हणजे एकरूप आहेत, आणि तसेच समान परिमाणवाले आहेत. किती परिमाण, तर असंख्यात प्रदेश परिमाणवाले आहेत. पुनः च किं रूपाणि. आणि पुन्हा ते कोणत्या रूप आहेत, निश्चयेन पृथक रूपेण उपलब्ध विशेषाणि. निश्चयाने पृथक रूपाने उपलब्ध विशेष रूप आहेत, पृथक उपलब्ध विशेषणवाले आहेत. म्हणजे त्यांचं लक्षणाच्या अपेक्षेने पृथकता आहे. तिघांचं लक्षण भिन्न भिन्न आहे. काय, धर्मद्रव्याचं लक्षण गती हेतुत्व, अधर्मद्रव्याचं लक्षण स्थिती हेतुत्व आणि आकाशद्रव्याचं लक्षण अवगाहन. हे सगळं परसापेक्ष झालं. स्वरूपाच्या अपेक्षेने त्याचं लक्षण काय हो, सत्य नाही, पण ते पण एकच येईल मग. स्वरूप प्रतिष्ठा म्हणजे जीवाला गतीला कारण आहे म्हणून नाही आहे, तर त्याचं स्वयं लक्षण आहे गती हेतुत्व. म्हणून ते निकाल सांगितलं सगळं काय झालं की सर्वज्ञ सगळ्याला जाणतात म्हणून सर्वज्ञ नाही आहेत, स्वभाव आहे तो आणि ते जाणले जातात असं म्हणलं गेलं. जर नेयाकडून म्हणायला गेलं तर पराधीन झालं कथन. म्हणून इथं जीव पुद्गलाला गमनाला मदत करतात म्हणून त्याच्यात गती हेतुत्व नाही आहे. हां बरोबर बरोबर. म्हणून ते नेयाकडनं परिभाषा करायची नाही, सापेक्ष परिभाषा नाही करायची. तर गती हेतू हे त्याचं स्वतंत्र लक्षण आहे धर्मद्रव्याचं, स्थिती हेतू हे त्याचं लक्षण आहे. तसं अवगाहन हेतुत्व हे पृथक लक्षणाने ते उपलब्ध होतात म्हणून निश्चयाने त्यांच्यामध्ये भेद आहे. इत्थं भूतानि सन्ति किं कुर्वन्ति. इत्थं भूतानि सन्ति किं कुर्वन्ति, सन्ति मागं घ्यायचं, सती संती वगैरे असं सगळं असताना काय करतात, म्हणजे ते पृथक रूप पण आहेत अपृथक रूप पण आहेत हे समजून काय करतात, काय मग ते काय सांगायचं आहे. कुर्वन्ति करतात, काय करतात, व्यवहारेण एकत्वं निश्चयेन अन्यत्वं च इति. व्यवहाराने एकत्व करतात म्हणजे आहेत म्हणा. व्यवहाराने त्यांच्यामध्ये एकत्व आहे आणि निश्चयाने अन्यत्व आहे. तथा हि यथा अयं जीवः पुद्गलादि पंचद्रव्यैः सह शेषजीवान्तरैः च एकक्षेत्रावगाहित्वात् व्यवहारेण एकत्वं करोति. एवढं लव. तथा हिने खुलासा करतात, म्हणजे आता जयसेनाचार्य जी अध्यात्म सांगणार, तुम्हाला हे समजून गाथा काय फायदा आहे जीवनामध्ये उपयोग. तर नाही आता एकत्व सांगायचं आहे ना, सगळ्या द्रव्यांचं एकत्व व्यवहाराने एक क्षेत्रावगाहपणा असल्यामुळं म्हणतात. ज्याप्रमाणे हा जीव पुद्गलादी 5 द्रव्यांसह आणि शेष अन्य जीवांसह, 5 द्रव्यामध्ये जीव नाही आला ना, त्यामुळं हा जीव अन्य जीव आणि 5 द्रव्य यांच्यासह एक क्षेत्रावगाहीपणा असल्यामुळे व्यवहाराने एकत्व करतो, सगळ्यांच्या बरोबर राहतो म्हणून एकत्व रूप आहे असं म्हणलं जाईल. तुमच्या
जीवाच्या प्रदेशामध्ये साही द्रव्य आहेत त्याच समयाला युगपत, त्यामुळे त्या सर्वांचं त्याच ठिकाणी एकत्व आहे म्हणलं जाणार. परंतु निश्चयेन तू समस्त वस्तुगत अनंत धर्मयुगपत प्रकाशकेन परम चैतन्य विलास लक्षण ज्ञानगुणेन भिन्नत्वं च तथा जीवाचं सांगतायत आता ह्याच्यामध्ये. पण निश्चयाने काय आहे, म्हणजे हे व्यवहाराने तर एकत्व आहे अशा रूपाने. निश्चयाने काय आहे, परंतु निश्चयाने समस्त वस्तुगत अनंत धर्म, सगळ्या वस्तूंमध्ये किती धर्म आहेत, अनंत धर्म आहेत. आता अनंत धर्मवान आणि अनेकांतवान काय फरक आहे, अनंत धर्मात्मक वस्तू आणि अनेकांतात्मक वस्तू याच्यात काय फरक आहे, फरक आहे की नाही सांगा. बरोबर, मला समजलं. तुम्हाला समजलं का, काय समजलं सांगा दीपाली भाभी. अनेकांतात्मक वस्तू आणि अनंत धर्मात्मक वस्तूमध्ये काय फरक, नीट ऐकायचं नाही आलं दीदी. पण गुण आहेत, अनंत असतात आपले, हे गुण अनंत आहेत. आणि जो म्हणजे म्हणतो ना अस्ति नास्ति नित्यच आपण लावतो, हे अनंत धर्म आपण म्हणतो, अनेकांतात्मक वस्तू असं आहे ना ते. मला फरक सांगा, अनंत धर्मात्मक आणि अनेकांतात्मक मध्ये काय फरक. तुमचं द्रव्य दोन्ही रूप आहे, घेतलं होतं आपण हा विषय एकदा. अनेक गुण झाले ना, अनंत गुण झाले आपले, बर, ते अनंत धर्मात्मक झालं ना. आणि अनेकांतात्मक म्हणजे आपण त्याच्यात लावतो सगळे ना, अस्ति नास्ति वगैरे सगळी अशी वस्तू परिपूर्ण. म्हणजे काय सांगायचं, परस्पर विरोधी धर्म सांगताना अनेकांतात्मक सांगणार, आणि अनंत धर्मात्मक मध्ये सामान्य विशेष विवक्षा आहे. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेत्व असे अनंत गुण आहेत हे सांगताना अनंत गुणात्मक म्हणलं. आणि अस्ति नास्ति, तत् अतत, एक अनेक अशी परस्पर विरोधी विवक्षा घेऊन धर्म सांगणार, तर तिथं ते अनेकांतात्मक वस्तू सांगितली. म्हणजे जीव आहे तो दोन्ही धर्मयुक्त आहे, नाही असं नाही आहे, पण कुठं कशी विवक्षा आहे तशा रूपाने विशेषण केलं जाणार. मग तसं सगळे द्रव्य सुद्धा अनेकांतात्मक आहेत, अनंत धर्मात्मक आहेत का जीवच. सगळ्या द्रव्यांमध्ये विरोधी धर्म आहेत, ते परस्पराला विरोध न करता राहतात, कारण वस्तुव्यवस्थाच तशी आहे. म्हणजे स्वला स्वसे अस्ति आणि परसे नास्ति, मग अनंत अनेकात्मक आहे. अस्ति आणि नास्ति धर्म माझे आहेत, पर नाही आहे म्हणून नाही, माझी नास्ति धर्म माझ्यामध्ये आहे. मग असे अनंत धर्म तुमच्यामध्ये परस्पर विरोधी असले तरी राहू शकतात एकत्र, हे सांगतायत. जसं तुम्ही कथनचित नित्य आहे, कथनचित अनित्य आहे. कोणामुळे अनित्य आहे आणि कोणामुळे नित्य आहे. द्रव्य से नित्य, पर्याय से अनित्य. माझा धर्म आहे तो, म्हणजे मी पर्याय नष्ट होतीये म्हणून किंवा द्रव्य राहतंय म्हणून असं नाही सांगायचंय. द्रव्याचा स्वभावच तो आहे नित्य अनित्यात्मक. मग तिथे तुम्ही पुढे कथन करताना सांगणार की पर्याय ही नश्वर आहे वगैरे, पण धर्म माझा स्वतंत्र माझ्यामध्ये आहे. असं जेव्हा परस्पर विरोधी धर्मांची चर्चा करणार त्यावेळेस तिथं अनेकांतात्मक म्हटलं वस्तूचं स्वरूप. आणि सामान्य अनंत गुणांचं कथन करणार तर ते अनंत धर्मात्मक म्हणतात. मग इथं तेच सांगतात, निश्चयाने समस्त वस्तुगत अनंत धर्म युगपत प्रकाश रूपाने, युगपत प्रकाशित करणारा परम चैतन्य विलास लक्षण रूप ज्ञान गुणाने भिन्नत्व आहे. म्हणजे एक जीव द्रव्याला या सगळ्या द्रव्यांपासून भिन्न का काढलं, अन्य सगळे जीव आणि 5 द्रव्य ह्यांच्यापासून हा जीव वेगळा आहे का, कारण त्याच्यामध्ये ज्ञान गुणाची विशेषता आहे, जो सर्व धर्मांना युगपत प्रकाशित करतो आणि स्वतःच्या चैतन्य लक्षण गुणाने सहित आहे. असा ज्ञान गुणाने अधिक आत्मा कुठं सांगितलं, जय श्रीमा कुठं सांगितलं, ज्ञान स्वभावाने अधिक आहे आत्मा कुठं सांगितलं, 415 गाथा शोधा. 31-32 गाथेमध्ये सांगितलं ना,
जो इंदिये जिनित्ता नाण सहावा धियम मुणदियादम तम खलु जिदिंदियम ते गणंती जे निश्चिदा साहू. जो मोहम तु जिनित्ता नाण सहावा धियम मुणदियादम तम जिद मोहम साहूम परमठ्ठ वियाणया विंती. म्हणजे काय सांगायचंय, ज्ञान स्वभावाने अधिक आत्मा आहे, मग ती निश्चय स्तुती आणि व्यवहार स्तुती, द्रव्यस्तुती, भावस्तुती वगैरे तिथं कथन केलेलं आहे त्या अपेक्षेने. काय सांगायचं होतं, सोपं होतं बरं का विषय, त्यांनी लय क्लिष्ट केला. म्हणजे ज्याला ज्ञानात असेल ना इमेज ती सोपं जाणार, पण ते जे फिरवलं ना त्यांनी इकडनं तिकडं, ते ज्याला माहिती आहे तोच उड्या मारू शकणार आहे, नाही तर ते बरं घेऊ आपण एकदा ते पण. म्हणजे ते एकदा चार्ट काढून दाखवलं ना तर तुम्हाला बघा दाखवलं होतं एकदा मी ते अध्यात्म भाषेचे नय, अध्यात्म भाषेचे नय आणि आगम भाषेचे नय असं काल आळंदकर काकांनी इथं घेतला होता विषय. किती कळलं, समजलं का? म्हणजे जे आपण 7 नंबर चार्टमध्ये दाखवतो ना प्रमाण वाक्य आणि नय वाक्य, त्या प्रमाण वाक्यामध्ये अभेदवृत्ती आणि अभेदोपचार आहे. तर अभेदवृत्ती आहे हा निश्चय नाही म्हणा, आणि बाकीचे सगळे इकडचे व्यवहार नाही आहेत काय. आणि अभेदवृत्ती आहे तो अध्यात्म भाषेचा द्रव्यार्थिक नाही, आणि आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही अभेदोपचार. म्हणजे पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन करणार तो आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही. आणि पुढे गेल्यावर नित्य वस्तूचा अंश दाखवणार आहे, नित्य अंश दाखवणार आहे तो भेदोपचार, त्यामुळं तो अध्यात्म भाषेचा पर्यायार्थिक नाही. आणि भेदवृत्ती केली तो आगम भाषेचा पर्यायार्थिक नाही. फक्त तेवढंच विवक्षा वेगळी आहे. सांगताना पर्यायार्थिक नाही मध्ये ह्या दोघांना घातलंय, भेदोपचार आणि भेदवृत्तीला, आणि द्रव्यार्थिक मध्ये या दोघांना घेतलंय, अभेदवृत्ती आणि अभेदोपचारला. पण द्रव्यार्थिक का म्हणायचं पर्यायाचं कथन असताना सुद्धा अभेदोपचाराला, तर पर्यायाकडून सुद्धा अखंड द्रव्य सांगितलंय, मग तो आगम भाषेने सांगणार द्रव्यार्थिक नाही. का द्रव्यार्थिक म्हणायचं पर्याय असताना सुद्धा, तर आगम भाषा स्थूल कथन करते, अध्यात्म भाषा आहे तिथं प्रयोजन दाखवलं जाणार. म्हणून माहिती असलं तर काय अवघड नव्हतं ते त्यांनी सांगितलेलं, तसंच सोपंच होतं ते, फक्त त्यांनी उदाहरणात घालून दाखवलं ना. बोला का काय आगम भाषेचं द्रव्यार्थिक नाही म्हणजे ते 7 ह्याच्यामधले नैगम संग्रह व्यवहार तिथून आगम भाषा द्रव्यार्थिक नाही म्हणले जाते ना. काका आहेत काय समोर तुमच्या? नाही नाही मी तुम्हाला ह्याच्यात सांगत होते हो, फक्त ते 7 नाही तर सगळे व्यवहार न्यायाचेच भेद घेणार, त्याच्यात कुठं निश्चय नाही आहे. 7 नाही मधले 3 नाही तर द्रव्यार्थिक नाही मध्ये घेतले ना. ती विवक्षा वेगळी, ते सगळे आगमाची नाही आहेत, त्यामध्ये अध्यात्माची नाही म्हटलं जाते, पण आगमातले द्रव्यार्थिक नाही म्हटले जाते. हो की मी ह्या 4 नयात सांगत होते, अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्तीमध्ये आगमाचे नाही कुठले आणि अध्यात्माचे नाही कुठले. अध्यात्म नाही हे अभेदवृत्ती नाही, ते अध्यात्माचे नाही आहे ना, द्रव्यार्थिक सुद्धा निश्चय नाही. आणि हे पर्यार्थिक नाही हे अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे ना. हे अध्यात्म सांगितले, अभेदोपचार आणि भेदवृत्ती हे सगळं ते ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये घेतलेलं आहे ना त्याचे. मला आगम भाषा आणि अध्यात्म भाषा सांगा फक्त या 4 नयामध्ये कुठले कुठले नय आहेत. अभेदवृत्ती आध्यात्मिक नाही, अध्यात्माचा द्रव्यार्थिक नाही म्हणायचा, द्रव्यार्थिक नाही असलं असते का. आणि अभेदोपचार वगैरे हे अध्यात्माचंच हे आहे ना, पर्यार्थिक नाही. आगमाचा अभेदोपचार नाही ना, हा पहिला अभेदवृत्ती, हा दुसरा अभेदोपचार, तिसरा भेदोपचार आणि चौथा भेदवृत्ती नाही आहे. पहिला जो अभेदवृत्ती नाही आहे ना हा अध्यात्माचा द्रव्यार्थिक नाही आहे, नीट लक्षात घ्या. आणि नंतर अभेदोपचार आहे तो आगमाचा द्रव्यार्थिक नाही आहे, जे दोन्ही पण द्रव्य रूपाने अखंड वस्तूचं कथन करणार आहे, म्हणून तिथे द्रव्यार्थिक असं नाव टाकलं त्या दोघांना. आणि ह्या दोघांना पर्यायार्थिक भेदोपचार ते होते का अध्यात्माचं हे नाही, पर्यायार्थिक म्हणायचं त्याला. पर्यायार्थिक भेदोपचार मध्ये येते का फक्त. भेदोपचार आणि भेदवृत्ती घेताना अध्यात्माचं द्रव्यार्थिक नाही झाला हा भेदोपचार,
कारण नित्य अंशाचं कथन करणार आणि भेदवृत्ती आहे तो आगमाचा पर्यार्थिक नाही म्हणायचा. मग सगळंच कशासाठी समजून घेतलं ते काय फायदा होतं म्हणजे आपल्याला अध्यात्म प्रयोजनभूत आहे, आगम वस्तुव्यवस्था दाखवणार आहे तुम्हाला. मग सगळं समजून घेऊन परत पुढं नित्याचा आश्रय घ्या, द्रव्याचा आश्रय घ्या, तर आपल्याला पर्यायामध्ये शांती आनंद प्रगट होणार. ते काका म्हणले तुम्ही गपच बसते ते बोलत नाही का म्हणून म्हणले सगळं पिनुरताई तुम्ही. आता त्यांनी बोलायला लागलेलं ऐकायचं का आपण बोलायचं? ऐकायला आलो होतो आपण. मग तुम्ही बोलताय आहे तिने प्रवचन ते आहे हा रेकॉर्डेड असेल तर थोडं ग्रुपवर टाका ना, मी पण ऐकू. टाका चेंडके काकी. चला तर काय झालं होतं, कशासाठी गेलो आपण तिकडं? अनंत धर्मात्मक वस्तू आहे तर ती सामान्य अनंत गुणांच्या अपेक्षेने कथन केलं. निश्चयाने समस्त वस्तुगत अनंत धर्मांना युगपत प्रकाश करणाऱ्या परम चैतन्य विलास लक्षणरूप ज्ञान गुणाने जीवामध्ये भिन्नत्व आहे. हा जीव सगळ्या अन्यांपासून भिन्न लक्षणरूप आहे. जरी सगळ्यांच्या मध्ये राहतो, व्यवहाराने त्यांच्यामध्ये एकत्व आहे, तरी निश्चयाने त्याच्यामध्ये भिन्नत्व आहे हे सांगितलं. मतांचं खंडन करताना त्यांना त्या त्या पद्धतीने सांगावं लागलं. त्यांच्या काळात जे समोर मत असतील, दर्शन असतील, त्याप्रमाणे त्यांना उत्तर देण्यासाठी. तर काय सांगत होते मी? हे जीवाचं मला पण लय त्याचा खुलासा नाही झाला तिथं असेल. चला तर भिन्नत्व कुठल्या अपेक्षेने आहे हे सांगितलं. जीवामध्ये ज्ञान गुण आहे तो त्याच्यासाठी कार्यकारी आहे. अन्य जीवांसाठी सुद्धा माझा ज्ञान गुण उपयोगी नाही, म्हणून अन्य जीव आणि अन्य 5 द्रव्यांपासून हा जीव भिन्नत्व रूप आहे. तसेच तथा धर्म अधर्म लोकाकाश द्रव्याणी एक क्षेत्रावगाहेन अभिन्नत्वात् समान परिमाणत्वात् च उपचरित असद्भूत व्यवहारेण परस्परम एकत्वं कुर्वन्ति. निश्चयेन गती स्थिती अवगाह रूप स्वकीय लक्षणैः नानात्वं च इति सूत्रार्थः. आता एकत्व आणि अन्यत्व सांगायचंय त्यांना, अध्यात्म सांगायचंय. हे समजून धर्म अधर्म आकाश समजून काय फायदा नाही आहे तुम्हाला, तर त्यातून माझ्यासाठी काय प्रयोजनभूत आहे. मग हे सगळं स्वरूप आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध देण्यासाठी. मग मी सुद्धा कथनचित एकत्व रूप आहे, कथनचित अन्यत्व रूप आहे सर्व द्रव्यांपासून. मग एकत्व रूप का आहे तर व्यवहाराने एक क्षेत्रावगाही असल्यामुळं. भिन्नत्व का आहे तर माझ्यामध्ये असणारा ज्ञान गुण अन्य द्रव्यांमध्ये नाही, या अपेक्षेने मी भिन्न रूप आहे. तसेच धर्म अधर्म आकाश हे द्रव्य एक क्षेत्रावगाही रूप असल्याने अभिन्न आहेत, समान परिमाणवाले आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये एकत्व आहे. कुठल्या न्यायाने म्हणलं होतं काल आपण? धर्म अधर्म आकाश हेच क्षेत्र एक आहे. कुठल्या न्यायाने? अनुपचरित असद्भूत व्यवहार असं काल आपण लावलं होतं. ते पण लावता येते आणि उपचरित असद्भूत लावला तर इथं त्यांनी उपचरित असद्भूत सुद्धा लावता येते. कसं? जेव्हा अभेद बघणार, त्यांचं त्या समयाला ते भिन्न भिन्न करू शकत नाही असं बघणार, तर ते अनुपचरित असद्भूत झालं. पण उपचरित असद्भूत कसं लावलं? त्यांचं लक्षणच भिन्न भिन्न आहे, त्यामुळे त्यांचं अस्तित्वच वेगवेगळं आहे, म्हणून तिथं उपचरित प्रदेशच घ्यायचे. अस्तित्व म्हणलं तर लक्षण म्हणलं तर इकडंच जाणार, कुठं? सद्भूत मध्ये जाणार. असद्भूत मध्ये आपल्याला 2 द्रव्यांचा संबंध दाखवायचा आहे. मग जरी ते एक क्षेत्रावगा आहे तरी त्यांचे प्रदेश भिन्न भिन्न आहेत. जसं म्हणलं ऊर्ध्वलोकातलं धर्मद्रव्य, अधोलोकातलं धर्मद्रव्य, असं जर तुम्ही भिन्नतेने विवक्षा केली तर तो उपचरित असद्भूत व्यवहार नाही झाला. काय का जय श्रीमा? उपचरित असद्भूत कसं लावला? मग तिथलं लोकाकाश कुठला? ऊर्ध्वलोकातला आकाश द्रव्य किंवा ऊर्ध्वलोकातला धर्मद्रव्य,
त्यांचं एक क्षेत्रावगाह दिसतंय, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भिन्न आहे. जसं का आपण लावलं होतं काय उदाहरण, श्रेणिक राजा नरकामध्ये आहे. नरक हे त्याचं क्षेत्र. कुठल्या नयाने? श्रेणिक राजाचं पहिलं नरक कुठलं नाही? उपचरित असद्भूत. कारण क्षेत्राचा आणि त्यांचा किती संबंध आहे, न्याय काय भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे जेव्हा क्षेत्र दाखवतो, हे माझं घर कुठलं नाही, तुमचं घर माझं नाही, उपचरित असद्भूत व्यवहार नाही. मग तसं हे असंख्यात प्रदेश माझं घर नाही. अनुपचरित, आता हे शरीर म्हणा, शरीर हे माझं घर, अनुपचरित असद्भूत झालं. जेव्हा हे भिन्न घर आहे त्यावेळेस त्याचे क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे, म्हणून तिथं उपचरित असद्भूत झालं. जेव्हा हे शरीर माझं घर म्हटलं तर आता मी या पर्यायापुरतं भिन्नता करू शकत नाही, म्हणून अनुपचरित असद्भूत झालं. मग तसंच धर्माधर्माशी लावा रिलेशन आकाशद्रव्याचं. धर्माधर्म आकाश एक क्षेत्रावगाही आहेत म्हणताना त्यांना त्या पर्यायापुरतं भिन्नता करू शकत नाही, म्हणून त्यांना एक पाहिलं तर ते एक क्षेत्रावगाह झाले, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि जेव्हा म्हणणार आकाशद्रव्याच्या प्रदेशातच धर्मद्रव्य राहतं किंवा ते त्या धर्मद्रव्याचे प्रदेश आहेत, ते एक क्षेत्र आहे असं म्हटलं तर धर्मद्रव्याचं क्षेत्र, धर्मद्रव्याचं क्षेत्र असं म्हणलं तर क्षेत्र आहे आकाशद्रव्याचं, आणि धर्मद्रव्य तिथं राहतंय म्हटल्यावर ते उपचरित असद्भूत व्यवहार नाही. फक्त विवक्षा समजून घ्यायची, माहिती असते सगळं आपल्याला तशा रूपाने. मग एक क्षेत्रावगाह रूपाने अभिन्न आणि समान परिमाणवालं असल्यामुळे उपचरित असद्भूत व्यवहारण्याने परस्परामध्ये एकत्व करतात. यापेक्षा त्यांच्यामध्ये एकत्व आहे. निश्चयाने आणि निश्चयाने गती स्थिती अवगाह रूप स्वकीय स्वकीय लक्षणाच्या द्वारे नानात्व आहे. या तिन्ही द्रव्यांमध्ये एकत्व आहे व्यवहाराने आणि नानात्व आहे निश्चयाने. अशा रीतीने हा सूत्रार्थ आहे. अन्यत्व म्हणा नानात्व म्हणा, काय बाधा नाही. समजलं? याच्यामध्ये काय शंका आहे? म्हणजे मला काय फायदा हे सगळं समजून? भलेही मी सगळ्याच्या सोबत राहतोय, सगळ्याशी एकत्व करतोय, पण किती स्वतंत्रता आहे त्याच्यामध्ये. मी आणि ते द्रव्य एकरूप नव्हतो, नाही नसणार. म्हणजे परिणामातून जोडायला जात आहे ना, तर तिथं तर कधीच एकत्व नाही आहे. बहिरंगात म्हणाल शरीराच्या अपेक्षेने किंवा क्षेत्राच्या अपेक्षेने एका घरात राहतो म्हणून, मग त्यांनी छान सांगितलं होतं थोडंसं बरं का. अवगाह अपेक्षेने द्रव्य एकत्र असल्याने त्यामध्ये एकत्व आहे. ते सर्व मिसळून राहतात, तरी प्रत्येकाचे असंख्यात प्रदेश भिन्न भिन्न आहेत. वस्तूची सत्ता स्वतंत्रच असते, सर्व एकत्र राहतात म्हणून एकता म्हणली जाते. मग नियमसारामध्ये काय सांगितलं? नाना जीवा नाना कम्मा नाना लब्धी हवे, काय हो नियमा असं काहीतरी एक शब्द आहे तिथं. म्हणजे जीव नाना आहेत, कर्म नाना आहेत, लब्धी नाना आहेत, प्रत्येकाचं सगळं भिन्न भिन्न आहे. त्यापेक्षेने नानात्व आहे, त्यामध्ये अनेकता आहे. तर अस्तित्व भिन्न आहे, यापेक्षेने नानात्व आहे, आणि सगळे एका क्षेत्रावगाह रूपाने राहतात म्हणून एकत्व आहे. तर पर्यायामध्ये एकत्व पाहायचे तर म्हणजे विवक्षा वेगळी घेतली बरं का, जरा असं काय म्हणायचं, व्ह्यू बदललाय की सगळे सिद्ध एकत्व रूप आहेत. सांगा का? जर जीवांकडे पाहायचं असेल तर एकरूप जीव कोण आहेत? सिद्ध आहेत का? सगळे सिद्ध एकरूप आहेत? नाही, कशाला एक क्षेत्रावगाह? आता तिकडं तेवढ्या एक राजू प्रमाण, त्या 45 लाख योजन प्रमाण क्षेत्रात बसलेत ती. सगळे सिद्ध वर, सिद्ध शिलेवर समान परिणाम. सगळं त्यांचं समान आहे ना. काय समान? अनंत चतुष्टयाची प्राप्ती आहे. पर्यायात एकत्व पाहायचे तर सिद्धांमध्येच दिसेल, कारण सर्वांमध्ये समान अनंत ज्ञान, अनंत दर्शन आदी चतुष्टय कशाला 8 गुण तिथं प्रगट झालेले. तसं म्हणून या अपेक्षेने त्यांच्यामध्ये एकत्व आहे, कारण शुद्ध रूपाने परिणमन चालू आहे, हे पण एक अपेक्षेने एकत्व सिद्धांमध्ये.
म्हणून त्यांच्यामध्ये पर्यायापेक्षेने सिद्ध एकत्व रूप आहेत म्हटलं. तसंच अजून कोणामध्ये एकत्व आहे? कालानु जीवामध्येच. जीव अरिहंत भगवान अरिहंतांचं नाही, कोणी तीर्थंकर आहेत, कोणी भिन्नता आहे त्यांच्यामध्ये पण. निगोदी निगोदामध्ये सांगितलं कर्मफल चेतना भोगतायत सगळ्याला समान, काय तिथं भिन्नता नाही आहे त्या अपेक्षेने. म्हणजे एक त्या निगोद या पर्यायामध्ये जन्मलेत, समान जन्म मरण, त्यांचं सुखदुःख सगळं तसं चालू आहे जे काय आहे ते. मग ते एका क्षेत्रात आहेत म्हणा, किंवा त्यांचं जे काय कर्मफल चेतना भोगायचं कार्य चालू आहे त्याच्यापेक्षेने एकत्व आहे. पण तरी सुद्धा एखादा जीव बाहेर पडतोय का? त्यापेक्षेने नानात्व आहे, भिन्नत्व आहे असं. कारण त्याचं उदय त्याच्या अनुसार का बाहेर पडला हो. त्या 923 पुत्र 923च ना, निगोदातून बाहेर आले आणि इंद्र गोपून भरत चक्रवर्तीची मुलं होऊन मोक्षाला गेली. तीच का बाहेर पडली? जाऊ दे त्यांचं सोडा, तुम्हीच का बाहेर पडलाय? निगोदातूनच आलोय ना सगळे, मग का बाहेर पडलो? तर आपली आपली तशी उदय वेगळे वेगळे आहे, त्या अपेक्षेने त्यांच्यामध्ये नानात्व आहे. उदय भाव भिन्न भिन्न असतात, त्यामुळे कोणी निगोदी बाहेर पडून एकेंद्रिय द्विंद्रिय पर्यायातून चक्रवर्तीचे पुत्र झाले का? कारण परिणमन भिन्न आहे. म्हणून अवगाहना एकत्र असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एकत्व नसते. म्हणजे प्रत्येकाचं परिणमन जसं म्हणलं ना, या एका घरात राहतोय सगळेजण मिळून, तरी प्रत्येकाचे परिणाम वेगळे वेगळे आहेत, प्रत्येकाचे उदय वेगळे वेगळे आहेत. जरी आपलं मुलगा म्हणून जन्मलाय, आपले सगळे संबंधी आहेत, तरी सुद्धा आपल्या समान उदय कोणाचेच नाही आहेत. किती किती स्वतंत्रता दाखवली. म्हणजे आपल्या घरातच सगळ्याकडे पाहून आपल्याला धर्माचा बोध व्हायला पाहिजे. मला सगळं सुख आहे, पण त्या समोरच्या व्यक्तीला रोग आहे, दुःख आहे, त्याला प्रतिकूलता आहे, त्याला कष्ट आहेत, मला नाही आहेत. का असं? म्हणजे प्रत्येकाचं उदय कसे वेगळे वेगळे दाखवतात. म्हणजे मी किती मदत केली समजा समोरच्याला, तरी सुद्धा त्याचे उदय मी बदलू शकत नाही, त्याला मी चांगल्या गतीला नेऊ शकत नाही, त्याचं परिणमन करू शकत नाही. इतकी स्वतंत्रता आहे. म्हणून एकत्व रूप आणि विभक्त रूप आत्मा समजला तर शांती आहे. तर ते एका पंडितांनी असं घटवलं होतं, बहुतेक सुमत प्रकाशजींनीच घटवलं होतं. अनेकता में एकता, इंडिया की विशेषता, म्हणजे भारत की विशेषता असं काय ते. का बरं? सगळे अनेक रूप आहेत ना, काय ते पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उच्चल, गंग, म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी असणारी संस्कृती वेगवेगळी, त्यांचं खानपान वेगळं वेगळं, तरी सुद्धा सगळे एक रूप आहेत म्हणतात ते भारताच्या अपेक्षेने, भारतीय. मग तसं आत्मा काय सांगितलं तर ते स्थूल इकडं घ्या, सगळ्यांच्या सोबत राहताय घरातल्यांच्या, तरी सगळ्यांचं परिणमन भिन्न भिन्न आहे. सगळे गुण एकत्व रूप राहतात, एकाच क्षेत्रामध्ये राहतात, या अपेक्षेने एकत्र रूप झाले, एकत्व रूप झाले. पण तरी पण गुणांचं परिणमन सुद्धा स्वतंत्र आहे, एका गुणामुळे दुसऱ्याचं परिणमन नाही. बरोबर. ज्ञानरूप परिणमन भिन्न आहे, दर्शनरूप परिणमन भिन्न आहे. एक गुण दुसऱ्या गुणाचं कार्य करत नाही. जरी समजा श्रद्धेमध्ये समीचिंता आली, सम्यक दर्शन प्राप्त झालं, तरी सुद्धा चारित्र्य गुणाला कुठं तो पूर्ण करू शकतो, तुमच्या सुखगुणाला, आनंद गुणाला कुठं परिपूर्ण करू शकतो. म्हणजे एक गुण दुसऱ्या गुणाचं, दुसऱ्या पर्यायाचं कार्य करू शकत नाही. इतकी स्वतंत्रता आहे सगळ्या गुणांमध्ये सुद्धा, जरी एकत्र राहतात तरी सुद्धा. म्हणून सर्व द्रव्य कथंचित एक रूप आहेत आणि कथंचित नाना रूप आहेत. त्याचं फक्त शेवटचं उत्थान एक काय राहू देत, आपण महाराजांचं थोडंसं वाचू. 2 मिनिट राहिले. मला ते सिद्ध वाचायचे होते आज खरं, पण यांनी वही नाही आणली म्हणून नाही वाचलं. सुव्रता माताजींनी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे. वीरसागर महाराजांचं सध्या उत्सव चालू आहे आमच्याकडं. महाराजजी आमच्यामध्ये फिरायला लागलेत, त्यामुळं थोडंसं
त्यांचं प्रेझेन्स फील करायचं आहे आपल्याला. आपल्या ज्ञानामध्ये त्यांचं ज्ञान घेतलं, त्यांची शिकवण घेतली तर आपल्याबरोबर सतत राहणार ते. जर त्यांचं काय म्हणलं महाराजांनी सांगितलं एक वीरसागर नाही सगळ्यांना वीरसागर बनायचं आहे, मग कसं बनणार? तर त्यांचं जे देण आहे ना आपल्याला मिळालेली ती आपल्याजवळ जपून ठेवा. तसं त्यांच्यानुसार आपल्या ज्ञानात श्रद्धेत चारित्र्यात उतरू दे तर आपल्याला सुद्धा अशी पर्याय सहज प्राप्त होणार. असे हे अमृतत्व असं नाव लिहिलंय. व्यक्ती अनेक जन्मतात मरतात, परंतु जी व्यक्ती जन्मून अजन्माकडे झेप घेते, मरून अमरतेकडे झुकते, तीच व्यक्ती श्रेष्ठ होय. प्रत्येक जीवाचा ध्रुव तर अनादि अनंत शाश्वत पवित्र आहेच, परंतु जो या शाश्वत ज्ञानानंद स्वरूपाला अनुभवतो त्याचा आनंद पर्यायात प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. विजेचा करंट प्रत्येक स्थलामध्ये आहे, परंतु साक्षात लाईट जेथे प्रकाशित केली जाते तेथीलच अंधकार सहजच नष्ट होतो. तसा हा ज्ञानाचा दिवा प्रत्येक जीवामध्ये आहे, पण तो जेथे सम्यक रूपाने कार्यरत होतो तेथील अज्ञान अंधकार सहजच नष्ट होते. काय समजलं? चांगलं उदाहरण दिलं. म्हणजे तुमच्या नाही त्यांना म्हणायचं आहे करंट सगळीकडनं फ्लो होतोयच की, वायर जिथून जिथंपर्यंत टाकली आहे, पण जिथं ते बल्ब प्रकाशित होणार आहे तिथंच त्याचं कार्य झालं म्हणणार. तसं ज्ञानगुण सगळ्यांमध्ये आहे, पण जिथं त्या ज्ञानाने आत्म्याला स्पर्श केला तिथंच ते प्रकाशित होणार, म्हणजे तिथंच ते करंट काम करायला असं म्हणलं जाणार. तिथं अंधकाराचा नाश होणार. बस ही भेद विज्ञानाची कला जेथे प्रगटते त्याचा अनंत संसार सहजच संपतो. कुंदकुंदाचार्य, अमृतचंद्राचार्य इत्यादी जसे स्वानुभव प्रत्यक्षाने निर्भेळ आनंद भोगून इतरांना देखील ही कला अवगत व्हावी म्हणून समयसारादी ग्रंथातून जीवाचे शाश्वत वैभव प्रदर्शित करतात. व याच पंचम काळातील 20व्या शतकातील शरीराने हीन सहनधारी असून देखील आत्म्याचे अनंत बल कसे आहे याचे प्रॅक्टिकल करणारे, वीर नाम सार्थक करणारे हे भव्य वीरसागर मुनिराज खरोखरच कलिकाल सर्वज्ञाप्रमाणे चमकले. अगदी क्षणभराच्या विजेप्रमाणे 7 तत्वातील एकत्व जीवन युक्ती तर्क न्यायाने हातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट दाखवून पटवून देणारे हे वीरसागर आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे जगातील नश्वरतेचेही दिग्दर्शन करविते झाले. नभोंगणातील तारे लुकलुकतात व क्षणभंगुरता दर्शवितात, परंतु वीरसागर हा दिव्य तारा मात्र क्षणिक पर्यायात सुद्धा शाश्वत आनंद कसा भोगायचा याचेच प्रदर्शन करून गेला. फील व्हायला लागलं का मला? असं महाराज समोर बसल्याचं का वाटायला लागलं? चंदन केराट टाक. हा लेख सुव्रता माताजींनी लिहिलाय महाराजांना. चंदन केरात टाकले, अग्नीत जाळले, तुकडे केले, उगाळले, उकळत्या तेलात टाकले तरी ते आपला सुगंध व शीतल असा निज स्वभाव सोडत नाही. तद्वत प्रत्येक जीवाचा ज्ञानानंद स्वभाव आहे. त्याच स्वभावाचा भोग या थोर मुनिराजांनी पदोपदी घेतला व विकल्पाच्या भूमिकेत सहजच इतरांना देखील कथिला. असे हे वीरसागर ज्ञान लक्ष्मीचे दान देत असताना जे वंचित राहिले ते अभागीच आहेत. आपण किती महाभाग्यवान आहे, स्वतःचं महिमा जाणा. काय आपलं ते भाग्य आहे, आपण कधी मिळवलेलं असेल कुठल्या जन्मामध्ये, तर आपल्याला असे गुरु मिळाले, अशी वाणी मिळाली, उपदेश मिळाला, मार्गदर्शन मिळालं, तर त्याचा आपल्यासाठी जीवनात उपयोग करून घ्या आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती करा. याची PDF करून पाठवा ना स्मिता ताई. होय होय. जाणा स्वतःच्या वीर महावीर स्वभावाला जाणा. ज्ञान सागर स्वभावाला जाणा. हा मी सुद्धा वीर सागर स्वरूप आहे. अनंत गुणांनी अनंत बलांनी युक्त आहे,
परद्रव्याच्या परकणाच्या अपेक्षेने रहितच आहे, स्वतःमध्ये परिपूर्ण आहे, जाणणारा मात्र आहे, जाणा एकत्व विभक्त स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम् ओम विसर नमो